राम राम मंडळी, या चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, बरेच दिवस झाला आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला नाही, तर आज विचार केला की आज आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला पाहिजे. आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे की गच्चीवरील शेती का आणि कशी केली पाहिजे. तर मित्रांनो, बागकाम केले की मानसिक तणाव कमी होतात. अनेक नैसर्गिक उपचार पद्धती बांधकामाचा सल्ला देतात. दडपण, दैनंदिन जीवनातील ओढताण, स्मृतिभ्रंश आणि अनेक प्रकारचे मानसिक आजार यावर बागकाम हे एक चांगली उपाययोजना ठरू शकते. आपल्या घरात असलेल्या 1-2 कुंड्यांमधील तण काढणे, माती ठीकठाक करणे, यातून ताजेतवाना वाटायला लागते. डिजिटल जगात आपण तासनतास मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर घालवतो. त्यातून डोळ्यांची जळजळ होते, डोकेदुखी असे प्रकार होतात. मग थोडा ब्रेक घेऊन गच्चीवरील बागेत थोडा फेरफटका, थोडी मशागत केली तर डोळ्यांवरील ताण कमी होतो. तर मित्रांनो, शहरीकरणाच्या वाढत्या रेट्याबरोबर जसा परसबाग हा शब्द अडगळीत जात आहे, तसा एक नवीन शब्दही वापरत येत आहे. तो म्हणजे टेरेस गार्डन किंवा गच्चीवरील बाग. टेरेस गार्डन हा एक शब्द आणि संकल्पना म्हणून आज बऱ्यापैकी सर्वांनाच ओळखीची झाली आहे. प्रत्येक नगर आणि महानगरात गच्चीवरील शेती करणारे काही लोकांचे काही गट वेगवेगळ्या नावाने अस्तित्वात आहेत. काही नियमित प्रत्यक्ष भेटतात, तर काहींचे समाज माध्यमांवर ग्रुप्स आहेत. हे गट खूप सक्रिय नव्याने टेरेस गार्डन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडील बियाण्यांची देवाणघेवाण करत असतात. तसेच महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. हैदराबाद आणि चेन्नईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात टेरेस गार्डन केले जाते. आता पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या शहरांमध्ये गच्चीवरच्या शेतीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. बागकाम केले की मानसिक ताणतणाव कमी होतात. अनेक नैसर्गिक उपचार पद्धतीत बांधकामाचा सल्ला दिला जातो. दडपण, दैनंदिन जीवनातील ओढताण, स्मृतिभ्रंश आणि अनेक प्रकारचे मानसिक आजार यावर बागकाम हे एक चांगली उपाययोजना ठरू शकते. आपल्या घरात असलेल्या 1-2 कुंड्यांमध्ये तण काढणे, माती ठीकठाक करणे यामधून ताजेतवाने वाटायला लागते. डिजिटल जगात आपण तासनतास मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर घालवतो. त्यातून डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी असे प्रकार होतात. मग थोडा ब्रेक घेऊन गच्चीवरील बागेत थोडा फेरफटका, थोडी मशागत केली तर डोळ्यांवरील ताण कमी होतो. दिवसाच्या सुरुवात आपण जितकी हिरवळ पाहतो तितका आपला दिवस चांगला जातो. हे अनेक संशोधनातून पुढे येत आहे. त्यामुळे घरी, गॅलरीत किंवा गच्चीवर फुलझाडे व भाजीपाला यांची बाग करण्याचे प्रमाण वाढत आहे. टेरेसवर कुंड्यांमध्ये किंवा मातीचे बेड करून त्यामध्ये फुलझाडे व रोज लागणारा भाजीपाला पिकवणे याला खऱ्या अर्थाने टेरेस गार्डन म्हणता येईल. याची सुरुवात 1-2 कुंड्यांमधील फुलझाडे लावून होत नाही आणि मग हळूहळू गच्चीवरील शेती करणाऱ्या व्यक्तींच्या गटाच्या संपर्कातून गच्चीवरील कुंड्या वाढायला लागतात. फुलझाडांच्या सोबतच एखादे टोमॅटोचे किंवा मिरचीचे झाड वाढायला लागते. मग हळूहळू वांगे, मेथी, पालक, भेंडी अशा भाज्या बहरायला लागतात. गच्चीवरील शेतीचे टेक्निक एकदा समजली की पेरू, पपई, केळी, सीताफळ हे झाडेसुद्धा आपल्या गच्चीवर फळांनी लगडू लागतात. अनेकांना बागकाम करण्याची इच्छा आहे. गच्ची ही उपलब्ध असते, पण यातून छताला काही धोका होणार नाही ना? वजन पेलवेल का नाही? छत लिकेज तर होणार नाही? असे अनेक प्रश्न पडतात. तर काहींना गच्चीवरील बागकाम करण्याचे तंत्र माहीत नसते. तर अशा सर्वांसाठी याबाबत काही प्राथमिक माहिती देण्याचा या व्हिडिओमार्फत आम्ही सांगणार आहोत. या व्हिडिओमध्ये माहिती अनुभवावर आधारित असल्यामुळे खात्रीशीर आहे. पहिली गोष्ट डोक्यातून काढून टाकावी की गच्चीवरील शेती केल्यास छताला काही धोका होईल का? तर बांधकाम जर पिलर घालून केलेले असेल तर ते छत वजन सहज पेलू शकते. आपण एकावर एक अनेक मजली इमारती पाहतो. समजा 3 मजली इमारत आहे. त्या इमारतीच्या टेरेसवर शेती करायची आहे. दुसऱ्या मजल्यावर राहत्या घरातील साहित्याच्या वजनाचा अंदाज घ्या. या साहित्यापेक्षा काही पटीने कमी वजन गच्चीवरील शेतीसाठी वापरलेल्या मातीचे असते. मग वजन पेलवेल का नाही हा प्रश्न लगेचच निकाली निघतो. दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे गच्चीवरील शेती केली तर छत गळेल का? तर छताला जर व्यवस्थित प्लास्टर केले असेल आणि ते शेती न करताही गळत नसेल तर ते शेती केल्यावरही गळणार नाही. तरी शेती करताना आपण थोडी काळजी घेऊ शकतो. जसे की जाहिरातांसाठी वापरलेले फ्लेक्स गच्चीवर अंथरून त्यावर माती टाकता येईल.
जेणेकरून माती आणि पाण्याचा कॉन्क्रीटशी सरळ संपर्क येणार नाही. गच्चीवर साठलेले पाणी जाण्यासाठी जो मार्ग ठेवलेला असतो त्याला अडथळा होणार नाही अशी जागा निवडून तिथे माती टाकावी. चारही बाजूंनी चालण्यासाठी रस्ता ठेवून चौरसात विटा रचून बेड तयार करावा. 2 ते 3 विटांची उंची हे भाजीपाला शेतीसाठी पुरेसे आहे. 2 विटा असतील तर पालक, मेथी, मोहरी, पुदिना, करडी, टमाटे या भाज्या घेता येतात. मिरची, वांगी, घेवडा, पावटा, सुरण, अळू या भाज्यांसाठी 3 विटांची उंची घ्यावी लागते. तसेच विटांच्या ऐवजी बांबू किंवा इतर लाकडी किंवा लोखंडी पट्ट्यासुद्धा वापरता येऊ शकतात. मात्र हे साहित्य कुजणार नाही यासाठी उपाययोजना करावी लागली. जागा निवडल्यानंतर गच्चीवर शेतीसाठी माती कुठून आणावी व कोणती माती बागकामाला योग्य हा प्रश्न असतो. शहरात रोपे विक्रेते असतात, त्यांच्याकडे माती सहज उपलब्ध होऊ शकते. त्यांच्याकडील माती ही रोपवाटिकेसाठी वापरली जाणारी लाल माती असते. त्या मातीपासून सुरुवात करू शकता. छोट्या गार्डनसाठी अशी माती चांगली असते ज्यात पाणी मिसळून त्याचा सहज गोळा बनवता येतो आणि हा माती गोळा सहज फुटू शकते. जर माती खूपच घट्ट होत असेल तर त्यामध्ये थोडी राख, शेणखत, गांडूळ खत मिसळून घ्यावे. कोकोपीट म्हणजेच नारळ सोलताना जे बारीक भुसा पडतो तो अशा मातीमध्ये मिसळून घ्यावा. घट्ट होणाऱ्या मातींमध्ये थोडी रेतीसुद्धा मिसळता येऊ शकते. यामुळे रोपांच्या मुळांना मातीमध्ये सहज जाता येते. रेतीचे प्रमाण जास्त असू नये, नाहीतर पाणी टाकताना रोपे वाहून जातील, मुळे उघडी पडतील. थोडेफार माती हाताळायला लागल्यावर या गोष्टी सहज लक्षात येईल. हे काही खूप मोठे रॉकेट सायन्स नाही. शहरात शेती करताना बियाणे कुठून आणायचे हा प्रश्न असतो. धने, मेथी, मोहरी यांच्या बिया कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात. तसेच पुदिना लावायचा असेल तर बाजारातून आणलेल्या पुदिन्याच्या जुडीचे सर्व पाणी तोडून घेतल्यावर त्याच्या उरलेल्या कांड्या कुंडीत लावला तर त्यालाच पाली फुटेल. अनेकदा घरात ठेवल्या जागी कांद्याला जे मोड फुटतो असे 5-6 कांदे कुंडीत लावल्यास महिनाभरात कांद्याची पात भाजीसाठी तयार होते. बाजारातून आणलेल्या टोमॅटो भाजी करण्यापूर्वी कापून एखाद्या कुंडीत पिळल्यास त्यापासून सहज रोपे तयार होतात. भेंडी, पालक, वांगी, चवळी, वाल, कारली, भोपळा, दोडका आदीची बियाणे ओळखीतून किंवा जवळपासच्या कृषी केंद्रातून सहज आणता येऊ शकतात. एकदा बी विकत आणल्यावर त्यापासून पुढे आपल्याला घरच्या घरी बियाणे तयार करता येईल. अनेकदा सोसायटीमध्ये भाड्याच्या खोलीत, घरात अशा गच्चीवरील शेतीत पाणी वापरण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात. यासाठी किचनमध्ये एक बकेट घेऊन त्यामध्ये भाजीपाला, तांदूळ, डाळ, धुतलेले पाणी तसेच साबण न लावता भांडी किंवा हात धुतलेले पाणी जमा करून ठेवता येऊ शकते. हे पाणी बागेसाठी वापरता येईल. पावसाळ्यात पाण्याचा विशेष प्रश्न नसतो. हिवाळ्यातही 2-3 दिवसातून एकदा पाणी दिले तरी चालते. मात्र उन्हाळ्यात रोज संध्याकाळी बागेला पाणी द्यावे लागते. पाणी देताना एक लक्षात घ्यावे की कुंड्यांमध्ये किंवा बेड तयार केले असेल तर त्यात पाणी साचू देऊ नका. पाणी साचत असेल तर कुंड्यांच्या खालील छिद्रे मोकळी करून घ्यावीत. पाणी झारीने किंवा स्प्रेने टाकावे. स्प्रे किंवा झारी नसेल तर मोठी पाण्याची बाटली घेऊन त्याच्या झाकणाला 20-25 बारीक छिद्रे करून घ्यावी. बाटलीमध्ये पाणी भरून त्याचा झारीसारखा उपयोग करून रोपांना पाणी आपण देऊ शकतो. तसेच पाणी टाकण्याच्या मग वापरत असल्यास अलगद कुंडीच्या जवळून पाणी टाकावे. गच्चीवरील बागेची मशागत ही एक खूप आनंददायी गोष्ट असते. बागेतील भाजीपाला, फुलझाडे याबरोबर अनेक वनस्पती आपसूक उगत असतात. यातील काही भाज्या म्हणून खाताही येतात. ते तण आहे ते आपल्याला लहान असताना काढून टाकावे लागते. भाजीपाल्याची पिवळी पडलेली पाने तोडून टाकणे. काही पानांना भरपूर पांढऱ्या रेषा दिसत असतील तर ती नागाळी असते. असे पाने तोडून टाकावेत. पाणी टाकताना उघड्या पडलेल्या मुळांवर पुन्हा माती टाकणे. अशी आठवड्यातून एकदा अर्ध्या तासाची मशागत ही बागेच्या आणि आपल्या आरोग्यालाही लाभदायक असते. घरात लहान मुले असतील तर त्यांना भाजीपाल्याची माहिती होते आणि आपोआपच त्यांच्या ज्ञानात भर पडत जाते. या सर्व वनस्पती हाताळून पाहणे, अनुभवणे, खाणे हे लहान मुलांच्या मेंदूंमधील न्यूरॉन्सचा जोडण्या होण्यासाठी खूप उपयुक्त असतात. शिवाय कोणतीही रासायनिक कीटकनाशके न वापरलेली, घाण पाण्यात न धुतलेली भाजी घरच्या घरी उपलब्ध होते. या सगळ्यांच्या पलीकडे निर्मितीचा आनंद हा अवर्णनीय असतो. गच्चीवरील बागेतून निर्मितीचा आनंद मिळतो. आपण निसर्गाशी जोडले जातो.
आपल्यातील परमात्मा भाव कमी होत जाते. शिवाय हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करण्यात आपलाही हातभार लागू शकतो. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती होती जे आपण टेरेसवरील जी शेती किंवा गार्डन करतो त्याच्याबद्दलची. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कॉमेंट करून कळवा. चॅनल नवीन असेल तर ते सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत.